आजची आपली रेसिपी आहे हार्ट शेपचे कटलेस. बनवायला एकदम सोपे आहेत आणि बिना कटरचे आपण हे हार्ट शेपचं कटर पाहिजे असं काही नाही. आपण हे हातानेच बनवणार आहोत आणि चवीला एकदम अप्रतिम लागतात. आणि आपल्याकडे जे भाज्या उपलब्ध असतील त्यापासून तुम्ही हे बनवू शकता. घरी पार्टी असेल, बड्डे पार्टी असेल आणि मुलांना जर टिफिनमधून द्यायचं असेल तरीही तुम्ही हे बनवू शकता. चवीला एकदम अप्रतिम लागतं. कुठल्याही सॉस किंवा चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता. बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे कटलेस आहे. तर ते बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे भाज्या. तर इथे मी मटार आणि गाजर घेतलेलं आहे. आता ही भाजी आपल्याला उकडून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही मटार, गाजर, बीन्स, फ्लावर तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या घेऊ शकता तुम्ही. तर इथे मटार आणि मी गाजर उकडून घेते. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्धा कप पोहे. जे आपण कांदा पोहेसाठी पोहे वापरतो ते आपण पोहे घेतलेले आहेत. आणि याला फक्त धुवून आपण बाजूला ठेवणार आहोत. त्याला भिजत वगैरे ठेवायचे नाही आहे. थोडं पाणी घालायचं, स्वच्छ 1-2 वेळा धुवून घ्यायचे आणि बस आपण याला साईडला ठेवूया. म्हणजे ते थोडे सॉफ्ट होतील. भिजत पाण्यात ठेवायची वगैरे काहीच गरज नाही आहे. याचा आपण बाइंडिंगसाठी वापर करणार आहोत. किंवा मग याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्सही घेऊ शकता. ते मी इथे पोहे घेतलेले आहेत. आता पोहे बाजूला ठेवते आणि आपण पुढे घेणार आहोत बटाटे. तर इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत उकडलेले. यांना स्मॅश करून घेऊया किंवा किसूनही तुम्ही घेऊ शकता बटाटे. तर मी इथे स्मॅश करून घेते उकडलेले बटाटे. ते आपण स्मॅश करून घेतलेले आहेत बघा बटाटे. अगदी एकदम स्मूथ असे व्हायची गरज नाही आहे. थोडे आतमध्ये चंक सगळे राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा हातानेही कुस्करू शकता तुम्ही. तरी आपले बटाटे आपले स्मॅश करून झालेले आहेत. मस्त असे 1 तास उकडून फ्रीजमध्ये ठेवायचे. म्हणजे त्यामधलं जे मॉइश्चर असते थोडं कमी होतं. त्यानंतर आपण ज्या भाज्या उकडून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत. 1 कांदा घालते मी बारीक चिरलेला. सोबतच ना 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायच्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या मी घालते, बारीक चिरून घ्यायचे, एकदम बारीक बारीक चिरायचे आहेत. आणि सोबतच अर्धा ते पाव चमचा एवढं हळद घालायचे. आणि अर्धा चमचा आपण इथे लाल मिरची पावडर घालतो आहे, कारण हिरवी मिरच्याही आपण यामध्ये वापरलेल्या आहेत. त्यामुळे अर्धा चमचाच लाल मिरची पावडर घालते. थोडा अर्धा चमचा आपण गरम मसाला घालतो आहे. आणि अर्धा चमचा जिरं पावडर, भाजलेली जिऱ्याची पावडर घालायची. आणि चटपटीत फ्लेवरसाठी इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालते किंवा मग चाट मसाला घातला तरीही चालेल. छान चटपटीत फ्लेवर येतो. आता चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार, थोडी जास्त घालायची, त्याचं टेस्ट खूप छान येते. आणि जे आपण पोहे भिजवून घेतले होते ना तेही आपण घालून घेऊया. बघा पोहे छान असे भिजले गेलेत, एकदम सॉफ्ट झाले आहेत. यामुळे काय होईल, आपल्या जे पॅटीसला छान बाइंडिंग येईल. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याऐवजी इथे ब्रेड क्रम्सही घालू शकता. 4-5 ब्रेडच्या स्लाइस मिक्सरमध्ये बारीक करूनही घालू शकतात. हे सर्व साहित्य आपल्याला एक तसं गोळ्यासारखं करून घ्यायचं आहे. आता दुसरं आपल्याला स्टेप करायची आहे. म्हणजे एका बाउलमध्ये मी 1 चमचा मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं घालायचं आहे मीठ. आणि अगदी थोडंसं पाव चमचा एवढंच आपण लाल मिरची पावडर घालतो आहे. मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये ना थोडंसं पाणी घालून आपण याची पातळ पेस्ट करून घेणार आहोत. थोडंसं पाणी घालून बघा आपण याची पातळ अशी पेस्ट करून घेतलेली आहे. एकदम घट्टही नाही आहे आणि पातळशीर अशी पेस्ट बनवलेली आहे. आता पुढे आपल्याला करायचं आहे का, एका प्लेटमध्ये बारीकवाला रवा घ्यायचा आहे. असं पसरवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला याला जे कटलेसला कोट करायचं तर इझी पडेल. आता काय, हाताला तेल लावून घ्यायचे आणि एक छोटासा बॉल आपण घेणार आहोत. मिश्रणाचा गोल करून घ्यायला आपण हातचा शेप कसा द्यायचा ते बघायचं. हाताने प्रेस करायचं, दाबून घ्यायचं आणि खालच्या साईडला आपण याला थोडंसं निमुळतं करायचं, म्हणजे टोकेरी असं दिसलं पाहिजे. तर इथे मी तुम्हाला 2 प्रकारे हार्टचा शेप कसा द्यायचा ते दाखवणार आहे. असं लांबट थोडं वरून खालून करून घेतल्यानंतर जो स्पूनचा बॅक साईड असतो त्याने मध्ये चीर द्यायची, म्हणजे आपल्याला हार्टचा शेप बरोबर येतो. आणि हाताने थोडंसं हलकंसं प्रेस करायचं. तर असंही प्रकारे तुम्ही हार्टचा शेप देऊ शकता. बिना कटरचा हार्टचा शेप एकदम परफेक्ट होतो बघा. आणि थोडे जाडसरच हे कटलेस बरे वाटतात. त्यानंतर याला लगेचच आपण जे पेस्ट बनवून ठेवली होती त्यामध्ये घालायचं आहे.
व्यवस्थित स्पूकच्या साहाय्याने इझिली आपल्याला याला पेस्टमध्ये कोट करता येते. आणि एक्स्ट्रा पेस्ट असेल ती काढून टाकायची, पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि याला लगेच रव्यावरती ट्रान्सफर करायचं आहे. आणि रवा आपण याला पूर्ण व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. आणि एक्स्ट्रा जो रवा असेल तो आपण याचा काढून टाकणार आहोत, जास्त कोटिंग नाही करणार आहोत रव्याची. आणि थोडंसं ना हाताने दाबून घ्यायचं म्हणजे रवा व्यवस्थित सेट होईल आतमध्ये. याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्सही लावू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं म्हणू शकता. तर इथे मी रव्याचं कोटिंग केलेलं आहे. एक्स्ट्राचा रवा काढून घेतलेला बघा किती छान दिसतं, एकदम हार्ट शेपचं आपलं कटलेस एका प्लेटमध्ये आपण ठेवून घेणार आहोत. आता मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते. बिना स्पूनचंही आपण हे कटलेस बनवू शकतो. गोल करून घ्यायचा आणि हाताने प्रेस करून त्याला खालच्या साईडला असं निमुळता हार्टचा शेप द्यायचा आपल्याला. आणि मग हातानेच आपण इथे बोटाच्या साहाय्यानेच मध्ये असं गॅप करून हार्टचा शेप देऊ शकतो. बघा किती सोपं आहे. आता तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते त्यानुसार तुम्ही बनवू शकता. आणि इतपत जाडीचा आपण हे कटलेस ठेवायचं, जास्त पातळ करायचं नाही, थोडं जाडसरच हा कटलेस छान वाटतो. आणि लगेचच याला आपण पेस्टमध्ये डिप करून घ्यायचं आहे आणि रव्याने पूर्ण कोटिंग करून घ्यायचं आहे. तर रव्यामध्ये मी याला कोट करून घेते बघा. रवा वरून लावून घ्यायचा एक्स्ट्राचा आणि तो असेल तो काढून टाकायचा आपल्याला. रवाने व्यवस्थित कटलेसला लागला पाहिजे, म्हणजे आपण जेव्हा फ्राय करू तेव्हा तेलामध्ये जे एक्स्ट्रा आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आपलं कटलेस व्यवस्थित कोट केल्यानंतर वगैरे जसं कटलेस असतात तसेच हे गॅप वगैरे राहिला असेल तर कव्हर करायचं आहे, आपण काढून घेणार आहोत. लक्षात काढून घ्यायचं आणि हाताने थोडंसं हलकंसं प्रेस करायचं म्हणजे रवा व्यवस्थित रवा व्यवस्थित चिकटला जाईल. आणि आपण जेव्हा बघा किती सोपं आहे. तर याच पद्धतीने मी सर्व जे कटलेस आहे बनवून घेते. या पद्धतीने मी सर्व कटलेस बनवून घेते. तर बघा किती छान दिसते आपले कटलेस, सर्व खूपच सुंदर आहे. बनवून घेतलेले आहेत आणि आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. कमी फ्रीजमध्ये ठेवायचं, 10-15 मिनिटं ठेवायचं. म्हणजे काय होईल, सर्व साहित्य रवा व्यवस्थित सेट होईल जाईल, छान असा कटलेसला व्यवस्थित चिपकला जाईल. आणि जेव्हा आपण फ्राय करू तेव्हा निघणार नाही. त्यामुळे थोडा वेळ नक्की फ्रीजमध्ये ठेवा. आणि या स्टेजला तुम्ही स्टोअर करूनही ठेवू शकता फ्रीजमध्ये, हप्ताभर जराही खराब होणार नाही. आता तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत, तर इथे तुम्ही डीप फ्रायही करू शकता. तर मी शॅलो फ्राय करून घेते. शॅलो फ्राय केले तरी पण आपले कटलेस जे आहे मस्त कुरकुरीत होतात. तर एकदम थोड्या अंतरावरती आपण मस्त मीडियम टू लो फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत. आपल्याला आतपर्यंत व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे, त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत. तर आता एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच याला पलटून दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यायचं. रवा वगैरे लावून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर केलात ना आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा पटकन फ्राय करू शकता. तसंच स्नॅक्स तुम्ही पार्टी वगैरे असेल तर आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता, 1-2 दिवस आधीही बनवून ठेवू शकता. आणि जेव्हा पार्टीचा टाईम असेल सर्व करायचा तेव्हा पटकन फ्राय करू शकता. दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि असं जेवढं सुंदर दिसतं तेवढंच खाण्यासाठी मजा येते. तर हे आपलं कटलेस जे आहे दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. आपण याला तेलातून काढून घेऊ आणि बाकीचे सर्व जे कटलेस आहेत ते आपण फ्राय करून घेऊया. तर असे आपले हे गरमागरम कटलेस तयार झालेले आहेत हार्ट शेपचे. तर नक्की एकदा बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. सॉसबरोबर चटणीबरोबर एकदम अप्रतिम लागतात. तर पार्टीसाठी तुम्हाला काय मेनू करावा समजत नसेल तर हे नक्की एकदा बनवून बघा. किती छान दिसते बघा. रव्याच्या कोटिंगमुळे मस्त असे बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट असं हे आपले हार्ट शेपचे कटलेस तयार झालेले आहेत.